पुण्यातील साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक। पत्रकार निखिल वागळेंनी अडवाणींबाबत केलेल्या ट्विटमुळे भाजप संतप्त। यावेळी कार्यक्रमासाठी जमलेले महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। पुण्यामध्ये पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीची तोडफोड, हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा निखिल वागळेंचा आरोप। निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांची माहिती। भाजपचे लोक असोत किंवा अजून कुणीही कायदा हातात घेऊ नये, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर लोकांची माथी भडकवणारं किंवा आदरणीय लोकांविषयी अशा पद्धतीचं ट्विट करणंही योग्य नाही, फडणवीसांचा टोला। उद्धव ठाकरेंनी अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। ठाकरेंसह सुनील प्रभू, भाई जगताप, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांचीही उपस्थिती। राज्यामध्ये घडणाऱ्या घटना चिंताजनक, प्रत्येक घटनेची खोलात जाऊन चौकशी केली जाते, दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्नामध्ये आपापसातील भांडण होतं, घडलेली घटना सरकार पुरस्कृत आहे असं नाही, अशा घटना सांगून होत नाहीत, पोलिसांनी चौकशी केल्यावर सत्य समोर येईल, बावनकुळेंचं वक्तव्य। घोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा एक नेता आहे, चौकशीपूर्वी आपण त्याचं नाव घेणं योग्य नाही, लवकरच ते समोर येईल, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा, विजय वडेट्टीवारांचं गंभीर वक्तव्य। एखाद्या लोकप्रतिनिधीवर असा हल्ला होणं हे दुःखदायी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, आमदार प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य। राज्यामध्ये कोणीही सुरक्षित राहिलेलं नाही, तातडीनं राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार, राज्यपालांनी तात्काळ सरकार बरखास्त करावं, नाना पटोलेंची मागणी। घोसाळकरांच्या हत्येची घटना दुर्दैवी, याबाबत सरकार योग्य तो निर्णय घेईल, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा वचक संपलाय, घोसाळकरांच्या हत्येनंतर बाळासाहेब थोरातांची टीका, तर सत्ताधारीच गुन्हेगार झालेत, त्यामुळे न्याय तरी कुणाकडे मागायचा, थोरातांचा सवाल। अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर दौलतनगर परिसरातील दुकानं बंद ठेवण्याचा स्थानिकांचा निर्णय, दौलतनगरसह दहिसरमधील मेडिकल वगळता अन्य दुकानं स्वेच्छेनं बंद केली। अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचं ठाकरे गटाकडून होणारं राजकारण दुर्दैवी, या घटनेत राजकारणाचा काहीही संबंध नाही, वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचं तपासामध्ये दिसतंय, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचं वक्तव्य। काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार, संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथे हा पक्षप्रवेश होईल। मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार, सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जरांगेंचं वक्तव्य। मराठा समाजाचा घात होऊ नये म्हणून पुन्हा उपोषण, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, तर सरकारनं 2 दिवसात विशेष अधिवेशन घेऊन सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं, जरांगेंची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयऱ्याचा समावेश करण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, त्यासाठी 2 दिवसात अधिवेशन घ्या, मनोज जरांगेंची मागणी। मनोज जरांगेंना महाराष्ट्र भूषण द्या, धाराशिवच्या पांगदरवाडी ग्रामपंचायतीमध्ये ठराव, ग्रामसभेमध्ये बहुमताने ठराव मंजूर, ठरावाची प्रत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर। मनोज जरांगे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, छगन भुजबळांनी यापूर्वीही मराठा आरक्षणाला विरोध केला, पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या, जरांगेंचा भुजबळांवर आरोप। सरकारनं 2 दिवसात विशेष अधिवेशन बोलवून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं, मनोज जरांगेंचं सरकारला आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 758 गावांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण, 2,57,000हून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण, 54,000 घरं बंद स्थितीमध्ये आढळली, तर 449 कुटुंबांचा सर्वेक्षणाला नकार। मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, नाशिकच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती, पोलिसांनी भुजबळांची सुरक्षा वाढवावी, कार्यकर्त्यांची मागणी। दरवर्षीप्रमाणे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी किसान नगरमधल्या शाखेला भेट दिली,
विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींनीही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। ठाण्यातील किसन नगर इथली ही शाखा आहे। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील नागरिकांना 1 लिटर मोफत पेट्रोल वाटप। उपविभाग प्रमुख दत्ता फसलेंचा उपक्रम। वाघे इस्टेट इथल्या पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी फोनवरून मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्यासारख्या माणसांची महाराष्ट्राला गरज आहे। 60 पूर्ण झाली, शताब्दी पूर्ण होताना पाहायची असल्याच्या भावना व्यक्त केल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर मनोर इथे होणाऱ्या शिवसंकल्प जाहीर मेळाव्याला उपस्थित राहणार। शिवसेनेच्या 2 मध्यवर्ती कार्यालयांचंही उद्घाटन करणार। बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या। ट्विटरवरून राज ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी। भारतरत्न देताना राजकीय औदार्य दाखवताय, मग बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित व्हायला हवा। राज ठाकरेंची पोस्ट। तुमचे आईवडील आपल्याला मतदान करत नसतील तर 2 दिवस उपाशी राहा। शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला। शिंदेंसोबत सुरतला गेलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांना आपला गेम करायचा होता। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक दावा। एकाच वेळी अशा पद्धतीच्या घटनांची मालिका सुरू झाल्यामुळे विरोधकांना संधी मिळाली, पण या घटना पूर्व वैमनस्यातून झाल्या। महाराष्ट्राचा विहार होऊ देणार नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव अजित पवारांना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष कार्यालयात। फटाक्यांच्या आतिषबाजीसह कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत। महसूल विभागाचं नागरिकांना 600 रुपयात 1 ब्रास वाळू देण्याचं धोरण फसल्याची बाळासाहेब थोरातांची टीका। या धोरणामुळे वाळू चोरीच्या घटनांमध्ये वाढ। 2200 कोटींचा महसूल बुडाल्याचाही थोरातांचा आरोप। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवडणूक समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस अध्यक्षांची तात्काळ मंजुरी। सध्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळतात। तरी सुद्धा आपली आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला जाहीरनाम्याचा मसुदा सादर। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून आरक्षणापर्यंत 39 मुद्द्यांचा समावेश। 3ही पक्षांना ईमेलद्वारे जाहीरनाम्याचा मसुदा पाठवला। जून महिन्यापासून वार्षिक 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार। मेडिकल इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमाचं मुलींना मोफत शिक्षण। मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा। मुलींप्रमाणे मुलांनाही संपूर्ण शिक्षण मोफत द्यावं। जून महिन्यापासून वार्षिक 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या मागणीनंतर विद्यार्थ्यांची मागणी। चंद्रपूरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात। यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांची उपस्थिती। 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवात 17 चित्रपट प्रदर्शित होणार। अमरावतीमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या महासत्संगात नागरिकांची मोठी गर्दी। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नीही उपस्थित। राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भामध्ये 10 ते 12 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक। कोल्हापूरमध्ये उपचार सुरू। कोल्हापूरमध्ये दूध संस्थांवरती वारंवार धाडी टाकल्या जात असल्यानं दूध उत्पादकांमध्ये संस्थांबाबत अविश्वास निर्माण होतोय। त्यामुळे दूध संस्थांवर होणारी कारवाई थांबवावी। जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचे सहाय्यक निबंधकांकडे निवेदन। ठाण्यातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार। ठाणे एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मेडिक्लेम योजनेला सुरुवात, तर 450 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय। नाशिकच्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निवड प्रक्रियेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती। नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर छाननी अगोदरच उच्च न्यायालयाकडून सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेला स्थगिती। नाशिकच्या येवल्यामध्ये कांदा निर्यात बंदी विरोधात छावा क्रांती संघटनेचा मोर्चा। विंचूर चौफुली ते तहसील कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढत कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली। यवतमाळ जिल्ह्यामध्ये नाफेडच्या दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका। 8 हमी केंद्रांना
आयडी न मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांकडून गैरफायदा, शेतकऱ्यांची गरज पाहून कमी भावामध्ये सोयाबीनची खरेदी. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये महाविकास आघाडी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं गृहमंत्रालय श्रद्धांजली आंदोलन. वकील संरक्षण कायदा बनवण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती वकील संघटनेचा मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं संतप्त वकिलांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्या. वर्ध्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं निषेध आंदोलन. पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत भाजप पदाधिकाऱ्यांच्या राहुल गांधींविरोधात घोषणा. विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेचं अनोखं आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामायणातील सजीव देखावा सादर करत धरणं आंदोलन केलं. जनतेचा पोलीस दलावरचा विश्वास कमी झाल्याची पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची पत्राद्वारे कबुली. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी आमची, शुक्ला यांच्या पत्रामध्ये उल्लेख. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं नागपूर ते अयोध्या समरसता बाईक रॅली. नागपूरच्या अण्णाभाऊ साठे स्मारकापासून रॅलीला सुरुवात. सुमारे 150 तरुण 4 दिवसात 900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार. कटुता नष्ट करण्यासाठी मुस्लिमांनी काशी आणि मथुरेतील जागा हिंदू समाजाला स्वतःहून सोपवावी. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांची मागणी. झारखंडप्रमाणे अन्य राज्यांनीही सीएए लागू करण्यासाठी प्रयत्न करावे. विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांचं वक्तव्य. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यास पुण्यातील शाळांमध्ये सुरुवात. विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी DES मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेमध्ये मार्केट डेचं आयोजन. पंढरपूर मायणी रस्ता आणि एकनाथ महाराज पालखी मार्गाचं मंत्री रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण. 21 कोटी 14 लाख रुपयांच्या विश्रामगृहाच्या कामासह बांधकाम विभागाच्या कार्यालयाचंही भूमिपूजन. ठाण्यातील कोटनाका परिसरात आशा सेविकांचा मोर्चा धडकला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आशा सेविकांची पदयात्रा मागे घेतल्याची शिष्टमंडळाची माहिती. मात्र जिल्ह्यांमध्ये संप सुरू राहणार. सांगोला उपसा सिंचन योजनेसाठी 884 कोटी रुपये मंजूर. त्यानिमित्त खासदार रणजित निंबाळकर, आमदार शहाजीबाबू पाटील यांनी महूद ते सांगोला अशी विराट रॅली काढली. रायगड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून धैर्यशील पाटील. भाजपचा श्रीवर्धनमध्ये ठाम दावा. रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटण्याची शक्यता. स्वच्छ सर्वेक्षण 2023-24 मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सासवडकरांचा जल्लोष. आमदार संजय जगतापांसह नगरपरिषदेचे कर्मचारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांचा स्वच्छ रथ मिरवणुकीमध्ये सहभाग. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून विकसित रोगप्रतिकारक वाणांची शिफारस. राज्याचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य बियाणं उपसमितीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये 7 वाणांची शिफारस. गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर आता पुण्यातील वाहतूक पोलीस ऍक्शन मोडमध्ये. बुलेट किंवा दुचाकीला आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात. चालकांकडून 1000 रुपये दंडांसह परवानाही जप्त केला जाणार. धान खरेदी केंद्र तपासणी पथकाच्या वाहनाचा भंडाऱ्यामध्ये अपघात. या अपघातामध्ये 3 जण जखमी. जखमींमध्ये वर्धा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचा समावेश. वाशिमच्या धोत्रा गावातील स्मशानभूमी शेजारी पेट्रोल पंप उभारणीला परवानगी. अंत्यविधी दरम्यान आगीमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. त्यामुळे पेट्रोल पंपाला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करावी आणि पंप हटवण्यात यावा. असंघटित संघटनेची मागणी. चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर शक्तीनगर भागामध्ये अस्वलांचा वावर. आतापर्यंत 3 अस्वलं दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी. जिल्हा पोलीस आणि सीआरपीएफच्या सैनिकांचं गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन. बुलडोझर चालवत माओवाद्यांनी बांधलेली 3 स्मारकं पोलिसांकडून जमीनदोस्त. धुळ्यामध्ये जीएसटी अधिकारी असल्याचं भासवून व्यापारी आणि ट्रक चालकांची फसवणूक करणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक. बिपिन पाटील आणि इम्रान शेख असं दोघांचं नाव. सुमारे 4 कोटींपर्यंतचा गंडा घातल्याचं तपासातून उघड. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण. आधी दर्शनाच्या नावाखाली फसवणूक आणि त्यानंतर जाब विचारणाऱ्या भाविकांना पुजाऱ्यासह साथीदारांकडून मारहाण. एका पुजाऱ्यासह 5 लोकांविरोधात गुन्हा दाखल. उशिरापर्यंत सुरू असलेल्या ढाब्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याला ढाबा चालकाकडून मारहाण. पंढरपूरच्या मरवडेमधली घटना. मारहाण केल्यानंतर गुन्हा दाखल.
मुंबईच्या विरारमध्ये 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या, महाविद्यालयात प्रॅक्टिकल सुरू असताना ही घटना घडली। विरार पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू। अकोल्यामध्ये ऑनर किलिंगची घटना, मुलानं दलित मुलीवरती प्रेम केल्याच्या कारणावरून वडिलांनीच मुलाची हत्या केली। बार्शी टाकळी तालुक्यातल्या टिटवा गावातली घटना। बोरिवली पश्चिम येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्वेता कोरेगावकरांना जीवे मारण्याची धमकी, कोरेगावकरांच्या बंगल्यामध्ये 4 अनधिकृत पाणी कनेक्शन अधिकाऱ्याचा आरोप। कोरेगावकरांनी याबाबत पोलीस तक्रार दिल्यानं अधिकाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी। ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, केंद्रानं लक्ष घालावं, पत्राद्वारे मागणी। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमित शहा यांची भेट घेतली। महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभेची जागा आमच्यासाठी सोडा, आठवलेंची मागणी। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सुशासन पर्व सुरू, त्याला महोत्सवाच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, पंतप्रधान मोदींचं निरोपाचं भाषण होणार, तर राम मंदिर उद्घाटनावर धन्यवाद प्रस्ताव मांडला जाईल। आज भाजपकडून संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांसाठी व्हीप जारी, रामजन्मभूमीवरती मंदिर उभारल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानणारा ठराव दोन्ही सभागृहात मांडला जाणार। राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला, याबाबत राहुल गांधी यांना नोटीस जारी करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून विचार सुरू, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।